तर मुलांनो, आपण या पाठाच्या माध्यमातून आता आपण पाहणार आहोत सराव, खेळ आणि परीक्षा प्रश्नोत्तर. हे कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करूया. आता आपण पाहणार आहोत सरावाच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले. चला तर आपण सुरू करूया सरावाच्या माध्यमातून. इथे 2 पर्याय तुम्हाला दिले आहेत. त्या 2 पर्यायापैकी तुम्हाला एक अचूक शब्द सांगायचा आहे. आपण पाहणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत. पहिला आहे सूर्याच्या सर्वात जवळचा जो ग्रह आहे हा डॅश डॅश आहे. मग कोणता ग्रह आहे? सूर्याच्या सगळ्यात जवळचा जो ग्रह, तुम्हाला 2 पर्याय आहेत. बुध ग्रह आहे का मंगळ ग्रह आहे? तर याचं देखील उत्तर अगदी सोपं आहे. जो सूर्याच्या जो सर्वात जवळचा ग्रह आहे आपण त्याला काय बोलणार आहोत मुलांनो? अगदी बरोबर, आपण बोलणार आहोत बुध हा ग्रह सर्वात जवळचा ग्रह आहे. म्हणून सूर्याच्या सर्वात जवळचा जो ग्रह असेल तो कोणता ग्रह आहे? बुध ग्रह आहे. कारण मंगळ हा कितव्या स्थानावर आहे? तो 4थ्या स्थानावर आहे. आणि जो बुध आहे तो सर्वात प्रथम स्थानावर आहे. आणि म्हणून जो आपलं योग्य उत्तर असणार आहे, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे तो बुध ग्रह आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, डॅश डॅश हे ताऱ्यांचे सतत आकुंचन प्रसरण होत असते. मग कोणत्या ताऱ्याचे सतत आकुंचन प्रसरण होत असते? तुम्हाला 2 पर्याय आहेत. 2 पर्यायापैकी आपण असणार आहोत. पहिला आहे सूर्यसदृश्य तारा आणि तिसरा आहे रूपविकारी तारा. सूर्यसदृश्य आणि रूपविकारी या 2 पैकी आपलं काय योग्य उत्तर असणार आहे? बघा की डॅश डॅश ताऱ्याचे सतत आकुंचन प्रसरण होते, म्हणजे ते काय होतात? कमी होतात किंवा जास्त होतात. मग या 2 पैकी आपलं योग्य उत्तर कसं असणार आहे मुलांना? जे योग्य उत्तर आहे बघा, पहिला पर्याय दिला आहे सूर्यसदृश्य आणि दुसरा दिला आहे रूपविकारी तारा. सूर्यसदृश्याचा अर्थच काय आहे? की सूर्यासारखे प्रकाश देणारे जे तारे आहेत त्यांना आपण काय बोलत आहोत? सूर्यसदृश्य. मग ते आकुंचन प्रसरण होतील का? तर अजिबातच होणार नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? जे आपलं ऑप्शन बी आहे रूपविकारी तारे हे आपलं ऑप्शन करेक्ट असणार आहे. आणि म्हणून जे आपलं आन्सर असणार आहे ते बघा की डॅश डॅश ताऱ्याचे सतत आकुंचन प्रसरण होत असते. म्हणजेच काय होत आहे? रूपविकारी ताऱ्याचे सतत आकुंचन आणि प्रसरण होत आहे. म्हणजे ते तारे कसे आहे? त्यांना शेपलेस आहे. म्हणजे ते शेप त्यांचा कसा आकार नाही आहे, ते कशाही आकारामध्ये असतात. म्हणजे ज्याप्रमाणे आपण म्हणू शकतो त्या तारे आहेत त्याचे ताऱ्यांचे कमी प्रमाणात किंवा त्याचं आता आकुंचन होणे, प्रसरण होणे किंवा ते तारे कमी अधिक प्रमाणामध्ये वाढत किंवा कमी होत असतात. आणि म्हणजेच त्याला काय बोलणार आहात? त्याला निश्चित नाही, रूप नसल्यामुळे त्याला रूपविकारी तारा बोलणार आहोत. त्याचा जो आकार आहे तो फिक्स नाही आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे पाहणार आहोत. सूर्याचा आकार इतका मोठा आहे की पृथ्वीवर डॅश डॅश लाख ग्रह त्यात सहज सामावू शकतात. की सूर्याचा आकार म्हणजे जो आपल्याला सूर्य दिसत आहे, कुठे आहे सूर्य? आकाशात आहे. तो कसा आहे? पिवळ्या रंगाचा आहे. म्हणजे आपण जे आकाशात जे बघतो ते आपल्याला आपल्या मनामध्ये आपण त्याचं कल्पना करतो की सूर्य कसा दिसतो. तो दिसताना तो लाल आहे, बुंद पिवळसर असं आपल्याला दिसतो. मग सूर्याचा आकार तो विशाल आहे. मग त्याचा आकार इतका मोठा आहे की त्यांनी सांगितलं की त्याच्या डॅश डॅश लाख ग्रह आपण शिकलो आहोत की जे सूर्य जो केंद्रस्थानी त्याच्या केंद्रस्थानाच्या असताना ते सूर्यमालेमध्ये म्हणजे सोलार सिस्टममध्ये जे ग्रह ठेवले आहेत, मग ते ग्रह, मग असे किती ग्रह त्याच्यामध्ये बसू शकतात? ग्रह डॅश डॅश लाख ग्रह त्यात सहज बसू शकतात. मग त्यांनी पृथ्वीसारखे ग्रह, पृथ्वीसारखे म्हणजे आपल्याला जी पृथ्वी दिसते कशी दिसते? चौकोन दिसते? आपल्याला ती ट्रायंगल दिसते? आपल्याला त्रिकोण दिसते का? चौकोन दिसते का? तर नाही, आपल्याला ती गोल दिसते. म्हणजे काय दिसते आहे? सर्कल दिसत आहे. मग अशा गोल सर्कल जे पृथ्वीच्या आकारा इतके किती लाख ग्रह बसू शकतात? मग त्यांनी ते तुम्हाला 2 पर्याय दिले आहेत. 13 लाख ग्रह बसू शकतात का 60 लाख ग्रह बसू शकतात? मग आपलं योग्य उत्तर इथे काय असणार आहे मुलांना? इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे सूर्याच्या आकारा इतका ग्रह मोठा आहे की जे पृथ्वीच्या किती बसत आहेत? 13 लाख ग्रह हे त्याच्यात सहज सामावू शकतात. 60 हा शब्द त्याच्यात आलेला आहे का? तर 60 हा जो शब्द आपल्या पाठामध्ये आलेला नाही. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे सूर्याचा आकार इतका मोठा आहे की पृथ्वीसारखे 13 लाख ग्रह त्याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकतात. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे डॅश डॅश आहेत. काय आहे त्यांनी विचारलेलं आहे. बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ. मग तुम्हाला 2 पर्याय आहेत. बहिर्ग्रह आहे का अंतर्ग्रह आहे त्यांनी विचारलेलं आहे. तर यापैकी आपलं मुलांना जे योग्य उत्तर असणार आहे बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे कसे आहेत? अंतर्ग्रह आहेत. मुलांना काय आहे? अंतर्ग्रह. अंतर्ग्रह म्हणजे आतले जे ग्रह आहेत त्याला आपण काय बोलणार आहोत? त्याला आपण बोलणार अंतर्ग्रह. कोणाला? बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे कसे आहेत? अंतर्ग्रह आहेत. आणि म्हणून जे आपलं योग्य आन्सर असणार आहे या योग्य आन्सरवर आपण क्लिक करणार आहोत.
आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, डॅश डॅश हा ग्रह घरंगळत चालल्यासारखा दिसतो. कोणता ग्रह हा घरंगळत? घरंगळतचा अर्थ काय आहे? इथे जो शब्द आला आहे घरंगळत, म्हणजे तो कसा, जसं आपण एखाद्या पायाने आपल्याला जखम लागली तर आपण खरचटत चालतो, मग त्याला म्हणजे ना घरंगळत चालत आहे. मग तो कोणता आहे? शनी आहे का युरेनस आहे? मग मुलांना यापैकी आपले योग्य उत्तर काय असणार आहे? मुलांना तुम्हालाही माहिती आहे याचं जे योग्य उत्तर आहे, युरेनस हा ग्रह घरंगळत चालल्यासारखा आपल्याला दिसत आहे. कारण तो कसा आहे, तो थोडासा झुकलेला आहे. तो त्याची एक जो युरेनस हा जो ग्रह आहे त्याची जी बाजू कललेली असल्यामुळे, तो झुकल्या गेल्यामुळे तो काय आहे, तो घरंगळत चालल्यासारखा आपल्याला दिसत आहे. हे आपले त्याच्यामध्ये योग्य उत्तर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, डॅश डॅश या ग्रहाची घनता खूप कमी आहे, की त्याची घनता खूप कमी आहे. कोणत्या ग्रहाची घनता कमी त्यांना सांगायचं आहे. तो जर एका मोठ्या समुद्रात टाकला तर तो काय करू शकतो? तरंगू शकतो, म्हणजे तो फ्लोट होऊ शकतो. मग आपला कोणता असा जो ग्रह आहे की जो तो पाण्यामध्ये जरी टाकला तरी तो काय होऊ शकतो? तो फ्लोट होऊ शकतो, तो तरंगू शकतो. मग तुम्हाला इथे ऑप्शन आहे, बुध आहे का गुरु आहे? या दोनपैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांना? की बघा, की जो कोणता त्याची घनता कमी आहे, तो आकाराने जरी मोठा असला तर त्याची घनता कमी आहे. त्या ग्रहाची घनता खूप कमी आहे, पण तो जरी मोठ्या समुद्रात टाकला तर काय होणार आहे? तर तो फ्लोट होऊ शकतो, तो तरंगू शकतो. मग त्याच्यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे तो शनी आहे. शनी या ग्रहाची घनता कशी आहे? खूप घनता कमी आहे, पण तो जर एका मोठ्या समुद्रात टाकला तर तो काय होऊ शकतो? तो तरंगू शकतो. की शनीला काय आहे? कडा आहे, आणि ती कडा काय करत असते, त्या जरी समुद्रात टाकला तरी तो फ्लोट होऊ शकतो, तो तरंगू शकतो, तो खाली डुबू शकणार नाही किंवा तो खाली पाण्याच्या खाली जाणार नाही आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, चंद्र हा पृथ्वीचा डॅश डॅश आहे. चंद्र हा पृथ्वीचा काय? म्हणजे एक प्रकारे चंद्र आणि पृथ्वीचं नातं काय असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा, इथे दोन पर्याय आहेत. तुम्हाला एक सांगितलं आहे, पहिलं उपग्रह आहे आणि दुसरं आहे लघुग्रह आहे. आता उपग्रह आणि लघुग्रह आपण जसं आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत की लघुग्रह म्हणजे काय, उपग्रह म्हणजे काय, या पाठाचा देखील आपण सविस्तररित्या अभ्यास केला आहे. मग त्यांनी विचारलं चंद्र हा पृथ्वीचा काय? मग पृथ्वी काय आहे? ग्रह आहे. मग पृथ्वीचा उपग्रह काय आहे? चंद्र आहे. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे, उपग्रह हे आपला योग्य असणार आहे. चंद्र हा पृथ्वीचा काय आहे? उपग्रह आहे. हे आपलं इथे विधान योग्य असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन इथे असणार आहे, डॅश डॅश शिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही आहे. कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी नाही आहे त्यांनी विचारलेलं आहे की डॅश डॅश शिवाय, म्हणजे तुम्हाला तो ग्रहाचं नाव सांगायचं की डॅश डॅश शिवाय. मग कोणत्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही. मग कोणत्या ग्रहावर आहे याचा अर्थ? मग मंगळ ग्रहावरती आहे का पृथ्वीवरती आहे? या दोनपैकी आपले योग्य उत्तर काय असणार आहे? करेक्ट आन्सर आहे. काय आहे? पृथ्वी आहे. मग आपण पाहिलं आहे की जे आपले 8 ग्रह आहेत, त्या 8 ग्रहापैकी फक्त पृथ्वी या ग्रहाशिवाय दुसरी कोणत्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही. म्हणजे आपण पृथ्वीवर राहत आहोत, मग पृथ्वीवरच काय आहे? जीवसृष्टी आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या कोणत्याही ग्रहावरती जीवसृष्टी आढळत आपल्याला नाही आहे. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे, पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही आहे. हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, सूर्यापासून दूर असताना धूमकेतू आपल्याला डॅश डॅश प्रमाणे दिसतात. सूर्यापासून दूर असताना जेव्हा सूर्यापासून जेव्हा धूमकेतू दूर असतो, मग तेव्हा तो आपल्याला कशा प्रकारे दिसतो असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा, इथे त्यांनी विचारलं आहे की बघा, पिसारा पहिला ऑप्शन आहे का दुसरं बिंदू ऑप्शन आहे? मग पिसाऱ्यासारखं म्हणजे पिसारा जसा लांब पसरत पडतो, मग त्यापासून तो काय कसा दिसतो? का जे सूर्यापासून जेव्हा जवळ असल्यावर तो कसा दिसतो, की लांब असताना कसा दिसतो विचारलं आहे. तर सूर्यापासून दूर असताना, त्या सूर्यापासून तो दूर जातो तेव्हा धूमकेतू पिसाऱ्यासारखा दिसतोय का बिंदूप्रमाणे दिसतो? तर जेव्हा तो लांब आहे तर साहजिकच आहे कसा दिसणार आहे? बिंदूप्रमाणे दिसणार आहे ना, एका छोट्या डॉट प्रमाणे दिसणार आहे. आणि म्हणून जो आपलं योग्य उत्तर असणार आहे, सूर्यापासून दूर असताना धूमकेतू हा कसा दिसत आहे? बिंदूसारखा आपल्याला इथे दिसत आहे. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे, सूर्यापासून दूर असताना धूमकेतू हा बिंदूप्रमाणे दिसत आहे. हे आपलं योग्य आन्सर इथे असणार आहे. तर आता आपण मुलांना पाहणार आहोत खेळाच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर आपण सुरुवात करू की खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले आपण बघूया मुलांना. बघा, इथे आपण पाहणार आहोत, जो आपला खेळ घेणार आहोत आपण मुलांना. या खेळाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. बघा,
आता आपला पहिला प्रश्न असणार आहे आणि त्यापैकी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 4 पर्याय इथे दिले गेलेले आहेत. या 4 पर्यायापैकी आपल्या इथे योग्य उत्तर देखील आपण देणार आहोत. बघा, पहिला जो आपला प्रश्न आहे, आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला डॅश डॅश म्हणतात. म्हणजे आपली सूर्यमाला ज्या दीर्घिका आहेत, मग आपण त्याला काय म्हणणार आहोत? आपलं पर्याय वाचणार आहोत. आकाशगंगा बोलणार आहोत, देवयानी बोलणार आहोत, मंदाकिनी बोलणार आहोत का विश्व बोलणार आहोत? या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो? की आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आपण काय म्हणणार आहोत? देवयानी, मंदाकिनी, विश्व हे आपण त्यांना म्हणणार नाही आहोत. कारण जे आपलं योग्य उत्तर असणार आहे म्हणून विश्व म्हणजे काय आहे? की विश्वाचे अंतरंग म्हणजे पूर्ण पृथ्वीभर, म्हणजे पूर्ण जगभर. जेव्हा जग, विश्वाचा अर्थच काय आहे? जग आहे. त्यामुळे हे आन्सर इथे येणार नाही आहे. आपलं योग्य आन्सर आहे आपली सूर्यमाला म्हणजे जी सोलार सिस्टम आहे, ज्या दीर्घिकेत आहे. दीर्घिका म्हणजे अनेक जो ताऱ्यांचा जो समूह आहे, जो तारका गुच्छ आहे, त्याला काय बोलले जातं? दीर्घिका बोलले जातं. मग तिला आपण डॅश डॅश म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? आकाशगंगा बोलणार. आणि म्हणून जे आपलं योग्य आन्सर आहे आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा असे आपण त्याला म्हणणार आहोत. आपला सेकंडली प्रश्न आहे, मित्रव्याध हे डॅश डॅश प्रकारचे तारे आहे. तर मित्रव्याध हे कोणत्या प्रकारचे तारे आहेत? आपल्याला 4 पर्याय आहेत, आपण वाचणार आहोत. पहिला आहे जोड तारा, दुसरा आहे रूपविकारी तारा, तिसरा आहे सूर्यसदृश तारा आणि चौथा आहे तांबडे राक्षसी तारा. मग या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? मित्र आणि व्याध ही काय आहे? कोणत्या प्रकारचा तारा आहे? तर जोड तारा असू शकत नाही. रूपविकारी तारा म्हणजे ज्याला त्याचा जो शेप आहे तो निश्चित नाही, म्हणजे हे देखील नाही आहे. तांबडे राक्षसी तारे हे देखील आहे. ते कशा रंगाचे आहेत? तांबड्या रंगाचे आहेत. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे सूर्यसदृश तारे. मग सूर्यसदृश तारे हे म्हणूनच आपण जे काय नाव दिलं आहे? मित्र आणि व्याध आहे. मग सूर्यसदृश जे तारे आहेत मग ते कोणत्या प्रकारचे आहेत? त्याला आपण बोलणार आहोत मित्र आणि व्याध. जसं आपण बोलतो ना मित्र, ज्याचा अर्थ आपल्या पृथ्वीवरील भाषेमध्ये आपण त्याला बोलत आहोत मित्र. मित्राचा अर्थ काय आहे? दोस्त आहे, फ्रेंड आहे, आपण त्याला बोलत आहोत. अशा प्रकारे आपण जे वाक्य आपण मागत आहोत, मित्र आणि व्याध डॅश डॅश हे प्रकारचे तारे आहे. कोणत्या प्रकारचे? म्हणजे आपल्याला ताऱ्याचे जे प्रकार दिले आहेत ते ताऱ्यांचे सर्व प्रकार इथे बघा तुम्हाला सांगितलेले आहेत. मग त्यापैकी आपलं जे योग्य आन्सर असणार आहे मित्र व्याध हे सूर्यसदृश्य तारे आहेत. म्हणून मित्र व्याध हे सूर्यसदृश्य ताऱ्याचे प्रकारचे तारे आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत. आपला तिसरा प्रश्न आहे, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन असणार पाहणार आहोत. प्लुटो या ग्रहाला डॅश डॅश म्हणून संबोधतात. संबोधचा अर्थ काय आहे? की काय म्हणतात असं त्यांनी विचारलं आहे. तर प्लुटो या ग्रहाला म्हणून डॅश डॅश संबोधतात. काय संबोधतात? मग तुम्हाला 4 पर्याय आहेत. मोठा ग्रह, दुसरा बटू ग्रह, तिसरा आहे तारे आणि चौथा आहे लघु ग्रह. मग या 4 पैकी आपण काय म्हणणार बघा, मोठा ग्रह, लघु ग्रह आणि तारे असं म्हणणार येणारच का त्याला? तर अजिबात नाही. मोठा ग्रह काय? मोठा ग्रह जो शब्द आलेला आहे का? तर नाही. मोठा ग्रह, तारे आणि लघु ग्रह आलेला आहे. परंतु प्लुटो हा काय आहे? की उपग्रह आहे. जे छोटे छोटे जे खडक आपण जे बोलले जातोय की जे लघु ग्रह आहेत, परंतु प्लुटो या ग्रहात डॅश डॅश म्हणून समजतात. मग प्लुटो हाच उपग्रह, हाच काय आहे? लघुग्रह आहे. परंतु त्याला वेगळं देखील नाव दिलं गेलेलं आहे खगोलीय भाषेमध्ये आणि त्याचं जे नाव आहे बटुग्रह हे नाव आहे. आणि म्हणून जे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे प्लुटो या ग्रहाला बटुग्रह असे म्हणून संबोधतात. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून योग्य उत्तर आपण काय करणार आहोत? क्लिक करणार आहोत. जो प्लुटो या ग्रहाला काय म्हणणार आहोत? बटुग्रह असे संबोधणार आहोत, म्हणजेच बोलणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, सूर्य हा पिवळ्या रंगाचा डॅश डॅश आहे. काय आहे सूर्य हा पिवळ्या रंगाचा? मात्र तुम्हाला 4 पर्याय आहेत. पहिला आहे ग्रह, दुसरा आहे बटुग्रह, तिसरा आहे उपग्रह आणि चौथा आहे तारा आहे. तर या 4 पैकी काय आहे? सूर्य हा ग्रह आहे का? तर अजिबात नाही. बटुग्रह आहे का? तर आपण आत्ताच पाहिलं की प्लुटोला दुसरं नाव काय दिलं गेलं आहे? बटुग्रह दिलं. त्यामुळे हे आन्सर असू शकत नाही आहे. आता उपग्रह, सूर्य हा उपग्रह आहे का? सूर्य ना हा ग्रह आहे ना उपग्रह आहे. मग तो कोण आहे? सूर्य हा तारा आहे. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून जे आपलं जे योग्य आन्सर असणार आहे सूर्य हा पिवळ्या रंगाचा काय आहे? तारा आहे. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत की सूर्य हा पिवळ्या रंगाचा तारा हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, डॅश डॅश हा वादळी ग्रह आहे. कोणता वादळी ग्रह आहे? म्हणजे कोणत्या ग्रहावरती सर्वात जास्त वादळी वारे येतात? बघा आपले इथे पर्याय दिले आहेत. पहिला आहे बुध,
बुध ग्रह आहे, दुसरं आहे शनी, तिसरा आहे गुरु आणि चौथा आहे मंगळ आहे. म्हणजे बुध, शनी, मंगळ आणि गुरु हे चारपैकी आपले योग्य उत्तर येते. कारण की कोणत्या वादळीवर कोणत्या ग्रहावर जास्त वादळ येतात, तर गुरु या ग्रहावरती आपला जास्त वार येतात. म्हणून बुध, शनी आणि मंगळ हे आपला आन्सर चुकीचं आहे. आपलं जे योग्य आन्सर आहे की वादळी जे ग्रह आहे ते कुठे येतात, गुरु या ग्रहावर येतात. आणि म्हणून आपण योग्य आन्सरावर क्लिक करणार की गुरु हा वादळी ग्रह आहे, म्हणजे त्याला वादळी ग्रह, वादळी गुरु असं देखील आपण त्याला म्हणत आहोत. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण तो देखील बघणार आहोत. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, शुक्र हा सर्वात डॅश डॅश ग्रह आहे. शुक्र हा कसा ग्रह आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. कशा प्रकारचा ग्रह आहे, तुम्हाला 4 पर्याय आहेत. तो वेगवान आहे, तो वादळी आहे, तो तप्त आहे का तो लाल आहे. बघा, आता पुन्हा एकदा ऐकून घ्यायचं आहे. शुक्र हा ग्रह डॅश डॅश ग्रह आहे. कशा प्रकारचा ग्रह आहे त्याने विचारला आहे. तो वेगवान आहे, तो वादळी आहे, तो तप्त आहे का तो लाल आहे. मग यापैकी आपलं योग्य उत्तर आहे मुलांना, शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे, म्हणजे तो गरम आहे असं त्यांनी विचारलं आहे. म्हणून आपलं जे योग्य उत्तर आहे, शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे, हा आपला इथे बरोबर आपला आन्सर असणार आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे मुलांना, जो 7वा आहे आपण बघा पाहणार आहोत. सूर्यमालेतील 8वा ग्रह हा डॅश डॅश आहे. मग 8वा ग्रह कोणता आहे आपण बघा पाहणार आहोत. आपण आधी त्याचे जे पर्याय आहेत ते वाचणार आहोत. नेपच्यून आहे, युरेनस आहे, गुरु आहे आणि शनी आहे. तर शनी आणि गुरु या 4पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांना, की जे सूर्यमालेचे जो सूर्य हा केंद्रस्थानी आहे, तो मध्यभागी असं केंद्रस्थानी आहे. आणि त्याच्यानंतर जे मुलांना ग्रह आहेत, मग आपण जर पाहिलं की बुध हा सर्वात पहिला आहे, त्याच्यानंतर मंगळ आहे, त्याचप्रमाणे जो पृथ्वी आहे हा तिसरा आहे, मग मंगळ हा चौथ्या स्थानी आहे. मग अशा प्रकारे जे 8 ग्रह आहेत, त्या 8 ग्रहापैकी त्यांनी सांगितले 8वा ग्रह कोणता आहे. मग 8व्या ग्रहापैकी नेपच्यून, युरेनस, शनी, गुरु यापैकी आपलं जे योग्य उत्तर असणार आहे ते योग्य झालं की सूर्यमालेचा जो 8वा ग्रह आहे तो नेपच्यून ग्रह आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, क्लिक करणार की सूर्यमालेचा जो 8वा ग्रह आहे तो कोणता आहे, नेपच्यून आहे. हे मुलांनी लक्षात ठेवायचं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारा शिलाखंड असतात. डॅश डॅश म्हणजे लघुग्रह, म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारा शिलाखंड, मग तो कोणता आहे. मग आपण पर्याय आहे, उल्का आहे, ग्रह आहे, तारे आहेत का उल्कापात आहे. या 4पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे बघा. त्यांनी दिले की लघुग्रहाच्या ज्या पट्ट्यात येतात मग ते ग्रह असू शकतात का, तर अजिबात असू शकत नाही. त्याला उल्कापात बोलणार का, तर ते उल्कापात आहे. उल्कापात कशाला बोलणार, की जे उल्कापातातून म्हणजे जे लघुग्रहाच्या पट्ट्याने जे शिलाखंड असतात त्याचे तुकडे जे होतात ते तुकडे पूर्णपणे जेव्हा जळून जात नाहीत तेव्हा त्याला आपण उल्कापात बोलत आहोत. बरोबर आहे. मग त्याला तारे बोलणार का, तर तारे ते अजिबात बोलणार आहे ना, ग्रह बोलणार ना, तारे बोलणार ना, उल्कापात. मग राहिलं काय की उल्का म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्यात येणारे जे शिलाखंड असतात त्याला आपण बोलणार आहोत, उल्का बोलणार आहोत. आणि म्हणून जे आपलं योग्य आन्सर असणार आहे उल्का, जे आपण त्याच्यावर योग्य आन्सर क्लिक करणार आहोत. उल्का म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्यात येणारा जो शिलाखंड असतो त्याला आपण बोलणार आहोत उल्का, असे आपण त्याला संबोधणार आहोत. आपला नेक्स्ट प्रश्न आहे मुलांनो, डॅश डॅश हे धूळ व बर्फ यापासून तयार झाले अंशिनी गोल आहेत. बघा, कोणत्या पट्ट्यापासून तयार झाले, कोणत्या, हे धूळ व बर्फ यापासून तयार झालेले आहे गोल आहेत. मग कोण आहे, तुम्हाला 4 पर्याय आहेत. त्याला उल्का बोलणार, त्याला तारे बोलणार, त्याला लघुग्रह बोलणार का त्याला धूमकेतू बोलणार. मग या 4पैकी आपलं योग्य उत्तर काय. जसं आपण आताच पहिलं उल्का म्हणजे काय आहे की जे लोहाने बनलेले असतात त्याला आपण काय म्हणत आहोत, तेव्हा उल्का आणि उल्कापात याच्यातला आपण फरक बघितलेला आहे. मग त्यामुळे हे उत्तर असू शकत नाही. तारे म्हणजे हे देखील आपल्याला माहिती आहे की तारे, त्यामुळे हे आन्सर नाही. लघुग्रह हे देखील होऊ शकत नाही. मग धूमकेतू हे आपलं योग्य असणार आहे, कारण धूमकेतू हा धूळ आणि बर्फ याच्यापासून तयार झालेला आहे. त्यालाच आपण काय म्हणलं, अंशिनी गोल असे आपण त्याला म्हणत आहोत. आणि म्हणून जे आपलं योग्य असणार आहे धूमकेतू हे काय आहे, आपलं योग्य आहे. धूमकेतू हे धूळ आणि बर्फ यापासून बनलेल्या अंशिनी गोल आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत मुलांना, की धूमकेतू हे धूळ व बर्फ यापासून तयार झालेले अंशनी गोल आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांना, आकाशातील निम्म्यापेक्षा जास्त तारे हे डॅश डॅश असतात. काय असतात, आकाशापेक्षा निम्मे तारे. मग कोणत्या प्रकारचे तारे हे जास्त आहेत. मग तुम्हाला इथे 4 पर्याय आहेत, आपण ते वाचणार आहोत. तांबडे राक्षसी तारे, जोड तारे,
महारक्षीचे तारे का रूप विकारी तारे? आता हे चारपैकी आपले योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो? की त्यांनी बघा आपण पाठ वाचताना पाहिलं होतं की आकाशातले जे तारे आहेत ते निम्म्यापेक्षा जास्त तारे कोणते आहेत? तर आपलं योग्य उत्तर आहे ना वादळी राक्षसी आहे, ना महारक्षसी तारे आहेत, ना रूप विकारी तारे आहेत. सगळ्यात जास्त तारे तुम्हाला मिळतील जोड तारे आहेत. जोड तारे हे म्हणजे एकमेकांना तारे हे जोडून येतात. मग काही तारे हे फक्त एकमेकांना जोडायचं म्हणजे 2च असतील असं नाही, ते 5ही असतील, 6ही असतील, असे एकमेकांना ते जोडून जेव्हा तारे येतात तेव्हा त्या ताऱ्यांना जोड तारे म्हणतात. आणि म्हणून जे आपलं जे आन्सर आहे आकाशातील निम्म्यापेक्षा जास्त तारे म्हणजे जे आपल्या आकाशात जे तारे दिसतात ते तारे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसतात, परंतु त्यातल्या त्यात सर्वात जास्त तारे हे जोड तारे आहेत, एकमेकाला जोडून तारे आलेले आहेत. हे आपलं करेक्ट असण्याचं आहे. म्हणून आकाशातील निम्म्यापेक्षा जास्त तारे हे जोड तारे हे आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर असणाऱ्यामुळे आपण योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत. तर अशा प्रकारे मुलांना आपण सराव आणि खेळ या माध्यमातून आपण या प्रश्नांची उत्तरे घेतलेली आहेत. आपण पाठाच्या माध्यमातून पूर्वच्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत आणि काही ऑप्शन होते, काही सरावाच्या माध्यमातून 2 ऑप्शन होते आणि काही चुकीबरोबर होते. त्याचप्रमाणे काही खेळाच्या माध्यमातून जे मला 4 पर्याय होते त्या 4 पर्यायातून आपलं एकच उत्तर आपण इथे दिलेलं आहे.